जय महाराष्ट्र मंडळी. यंदाच्या शैक्षणिक वर्षात आरटीई म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 14 जानेवारी पासून सुरुवात करण्यात आली. सन 2025-26 या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा ज्या विनाअनुदानित आहेत आणि महानगरपालिका शाळा ज्या स्वयंअर्थसहाय्यित शाळा आहेत, शाळांमध्ये आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या पालकांना त्यांच्या मुलांसाठी आरटीईच्या माध्यमातून शाळेत प्रवेश मिळणार आहे. आरटीई पोर्टलवरील आकडेवारीनुसार राज्यभरातील 8,849 शाळांनी प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदवलेला आहे. या शाळांमध्ये प्रवेशासाठी एकूण 1,08,961 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी सर्वाधिक जागा पुणे जिल्ह्यात उपलब्ध असतात. यंदाही पुणे जिल्ह्यातील 951 शाळांची नोंद झालेली आहे. त्यात 18,451 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यासाठी 14 जानेवारी 2025 पासून सुरुवात झालेली असून 27 जानेवारी 2025 या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध आहे. तर यासाठी www.student.maharashtra.government.in/adm_portal या लिंकवर पालकांना ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करता येईल. अर्ज भरताना पालकांकरिता सूचना 2025-2026 देण्यात आलेल्या आहेत, त्या थोडक्यात पाहू. आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025-26 या वर्षाकरिता अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा. पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये. आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरील जन्मदिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. 1 किलोमीटर 1 ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10 शाळा निवडाव्यात. अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाही. अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी. अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल. अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकव्हर पासवर्ड यावर क्लिक करून रिसेट करावा. आरटीई 25% प्रवेश 2025-26 या वर्षाकरता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27/1/2025 पर्यंत राहील. दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल. सन 2025-26 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. सन 2025-2026 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे. अर्ज भरताना लोकेशन चुकवू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून ते लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. चला तर जाणून घेऊयात कोणती कागदपत्रे लागतात. तर या प्रक्रियेमध्ये जातीचे प्रमाणपत्र, अपंग असल्याचं दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, जन्माचा दाखला आणि रहिवासी दाखला ही सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत. www.student.maharashtra.government.in/adm_portal या लिंकवर पालकांना ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करता येईल. तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.